मॅचला सुरू करण्यात येते. स्ट्रायकर एंडला स्वप्नील आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय बाळू. स्वप्नील म्हणजे मागच्या मॅचचा सामनावीर आहे. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि बाळूने चांगले षटक टाकलं आणि फटाक्यांची आतिषबाजी या स्पर्धेमध्ये होत असताना चला दोन्ही संघाचे 12th मन कॉम्बॉक्स मध्ये आपण या. टाकायचं आहे बीड संघाचा 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, अनिवार्य आहे. गोलंदाजीसाठी आलाय यश. पहिला बॉल फटका तर फसलाय, मोठी विकेट मिळू शकते, चान्स आहे. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील जर बीड संघाला पुढे जायचं असेल तर. जीवनदान मिळतंय. मागच्या मॅचचा सामनावीर ज्याच्या बॅटमधून 5 षटकार आले होते त्याच फलंदाजाला जीवनदान दिलंय. पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलला मिळतंय जीवनदान. यश चांगली गोलंदाजी करते. खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु फ्लड लाईट मध्ये ज्यावेळेस बॉल हा लाईटच्या वरती जातो ना त्यावेळेस त्याचा अंदाज बांधणं हे फार कठीण काम असतं आणि ते अंदाज त्याला बांधताच आला नाही. कोण होता सचिनदा? यश. चांगला बॉल वेगाने बीट केलाय. काय गोलंदाजी होती बीड संघाकडून, कौतुक केलं जातं यशचं. चांगली गोलंदाजी करतो यश. मागच्या मॅच मध्ये देखील असंच काहीसं षटक त्याने टाकलं होतं. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. या षटकाची सुरुवात देखील तो चांगली करतोय. त्याला विकेट मिळाली असती पहिल्याच बॉलवरती, परंतु ती कॅच ड्रॉप करण्यात आली आणि तदनंतर काय गोलंदाजी करतोय यश. यश करडूक आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. पहिलं P1चं षटक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. 30 मध्ये रोकावं लागेल बीड संघाला. आणखी एक चांगला बॉल हलकेशी अपील मैदानावरती प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आहे, कॉन्फिडन्स कमी आहे. त्याचंच कारण अपील मात्र फेटाळण्यात आली. आणखी एक निर्धाव चेंडू मात्र खेळपट्टीवरती टाकला जातो. यश कर्णूकच्या माध्यमातून फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. इकॉनॉमिकल षटकं त्याने टाकलेत या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काहीशी कामगिरी त्याने केली किळवली संघाच्या अगेन्स्ट खेळताना. आणि या मॅच मध्ये ताकई संघ जो मागच्या मॅच मध्ये हाहाकार माजवणारा संघ बॅटिंग करत असताना त्याला थांबून ठेवण्याचं काम मात्र या मॅच मध्ये करतोय. आणखी एक चांगला बॉल वेगाने पुनश्च बीट केलाय. एक वेगळीच ऍक्शन आहे, एक वेगळी शैली या गोलंदाजाची आणि ती ऍक्शन मात्र रीड करता येत नाहीये. त्या सगळ्या चेंडूंना रीड करता येत नाही कारण वेग इतका प्रचंड आहे की बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. चांगला बॉल, 4 चेंडू निर्धाव, एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. विकेट मिळू शकले असते, ती कॅच ड्रॉप झाली, परंतु तो प्रेशर न घेता, तो दबाव न घेता चांगली गोलंदाजी करतोय यश कर्णूक. एकच धाव फलकावरती ताकई संघाची. थोडंसं अडचणीमध्ये सापडला ताकई संघ. आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल आणि आता कोणतीही धाव मिळत नाहीये. सलगचा हा 4था चेंडू देखील डॉट मात्र खेळपट्टीवरती टाकतो तो यश कर्णूक. काय गोलंदाजी करतोय. P1चं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत तरी देखील थांबून ठेवलंय ते ताकई संघाला यश कर्णूकने. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. एकच धाव त्यांनी खर्च केली आहे बीड संघासाठी. जर आपण विचार केला, चांगली सुरुवात नाणेफेकी जिंकल्यानंतर. हा खराब बॉल आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आला. कौतुक मला असं वाटतं जास्त झालं. आणि आता फ्रेडचा बॉल असेल. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मग जी सुरुवात केली होती यशने त्या सुरुवातीवरती पाणी फिरू शकतं. परंतु अद्याप तरी चांगलं षटक आहे. 2च धावा त्यांनी खर्च केला. एक बॉल आता खराब पडलाय. सो फ्रेट असेल. नेक्स्ट बॉल संधी असेल ताकई संघाकडून. जर बालू वाघमारेचा जर आपण विचार केला तर मोठा फटका मारण्याची, अकाउंट खुलं करण्याची. करेल का या मॅच मध्ये अकाउंट खुलं बालू. शेवटचा बॉल, वेगवान बॉल, कॅच घेण्याचे चान्सेस आहेत परंतु फ्रेडचा बॉल आहे. आणखी कॅच ड्रॉप. षटक संपेल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या यंगस्टर साठी झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी त्यांनी केली. फक्त 3 धावसंख्येचं षटक त्याने टाकलंय. मगाच्या मॅच मध्ये देखील 3च धावा दिल्या होत्या. म्हणजे एकूण या स्पर्धेमध्ये त्याने 2 षटकं टाकली. 6 धावा फक्त त्याने खर्च केल्यात. आणि काय गोलंदाजी राहिली आहे ती यश कर्णूकची. यंगस्टर आहे,
नक्कीच हरेश चंदने, दीपक दादा नजरा असतील या गोलंदाजावरती, कारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बीडचा दुसरा संघ देखील खेळतो आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या यंगस्टर्स, ऋषीचं देखील लक्ष असेल या गोलंदाजाकडे. आणि सगळ्यांचं लक्ष काय, कारण नवीन नवीन खेळाडूंना जर संधी दिली, चांगला प्लॅटफॉर्म दिला, तर नक्कीच ते पुढे जाऊन चांगलं काम करत असतात. विशाल सुखदरे आला गोलंदाजीसाठी. हा देखील एक जुना जाणता खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे, अनुभवाचा भंडार आहे. प्रतीक पाटील देखील आहे. सो तिन्ही गोलंदाज त्यांचे चांगले आहेत. बीड संघाचा जर आपण विचार केला तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल ते ताकई संघाला या सामन्यामध्ये. यानंतर तुम्हाला नवघर आणि 40-40 सरकार नावंडे ही लढत बघायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉसड यायचंय. फटका तर चांगला अलॉंग द कार्पेट, शॉर्ट मिड विकेटच्या बाजूने, डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड आता सुधारावा लागेल. बीड संघाचा जर आपण विचार केला तर कॅचेस सुटतात बीड संघाकडून, कारण फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा अनुभव नसावा. ज्यावेळेस फ्लड लाईटच्या वरती बॉल जातो त्यावेळेस ते अंदाज बांधणं कठीण असतं. परंतु ग्राउंड फिल्डिंगचा स्टँडर्ड आता सुधारावा लागेल, कारण गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतात, त्यांना साथ देणं हे तुमचं काम आहे. 4 धावा स्ट्रायकर इंडला ते स्वप्नील वाघमारे. 5 षटकार त्याने मागच्या मॅच मध्ये टाकले. 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तोच फलंदाज स्ट्रायकर इंडला उभा आहे. विशाल सुखदरे हा देखील एक तेज तर्रार गोलंदाज आहे. लाईट बंद करा. पुन्हा गोलंदाजीसाठी विशाल सज्ज होतोय. चांगला बॉल आणि तिथे आता कव शेप घेतला आहे बॉलने. थोडासा बीट करतोय तिन्ही क्षेत्ररक्षकांना जे पाठीमागे आहेत. यष्टरक्षक, फाईन लेग आणि थर्डमॅन. धावा मिळतील या बॉलवरती. 2 आणि 2 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 6 या आकड्यावरती. 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात या इनिंगचा जर आपण विचार केला तर. या कॅचेस कंप्लीट कराव्या लागतील. जर या कॅचेस तुम्ही कंप्लीट केल्या असत्या तर कदाचित एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. विकेट्स गेल्या असत्या, प्रेशर नसतं. परंतु हे दोन्ही फलंदाज जे सलामवीर आहेत, दोन्ही जे सलामीला गेलेत ते तंबूच्या दिशेने जात नाहीयेत. हे खरं तर डोकेदुखी असेल बीड संघासाठी. 6 धावा. वेगवान बॉल जसा आला तसा फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फलकावरती या मॅच मध्ये जरी 30 धावा जरी आल्या ताकई संघाकडून तरी मॅच मध्ये एक रोमहर्षकपणा निर्माण होऊ शकतो. 12 धावा. थोडी डोकेदुखी वाढली स्वप्नीलची. मी मगाचीच उल्लेख केला की 5 षटकार आलेत या फलंदाजाच्या बॅटमधून मागच्या मॅच मध्ये. त्याला तुम्ही जीवनदान दिलं पहिल्याच बॉलवरती आणि तदनंतर आता तो विध्वंसक रूप धारण करतो या सामन्यात. चांगला फटका, मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने. तिथे आय फिल्डर चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट करत असताना हे दोन्ही बॅटर बघायला मिळाले. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचत आहे ते 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती. चला आपण नवघर संघाला विनंती करू आणि नावंडे संघाला विनंती करू. डी ग्रुपची पहिली लढत आपण नाणेफेक करण्यासाठी जसे 3 षटक संपतील आपण यायचंय. वेगवान बॉल मिड विकेटला. फिल्डर तिथे आहे. डाऊन द बॉल. एकच धाव मिळेल. बंटी तिथे आहे. चांगली फेकी तो करतोय. यष्टरक्षकाच्या दिशेने प्रवीण पाटील तिथे आहेत. एक सिनियर प्रो खेळाडू. 2 धावा. 1 धाव मिळते आणि 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. 15 धावा. एखादा मोठा फटका आला तर मजा येईल आणखी. सन्मान्य राजेंद्रजी येरुणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. या पण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. सन्मान्य भानुदासजी रसाळ साहेबांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा या. आपलं देखील मनापासून स्वागत. आणि स्वप्नीलजी रसाळ साहेब आपण सुद्धा या. आपलं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. सन्मान्य राजेंद्रजी येरुणकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं मनापासून आम्ही या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करतोय. बॅटिंग
करणारा सुनील बाळू वाघमारे होते बाद. फक्त 3च धावा आल्या आणि तदनंतरच्या षटकामध्ये 14 म्हणजे एकूण 17 धावा आल्या, 16 आल्या म्हणजे 13 धावा संख्येचं षटक टाकलं ते विशाल सुखदरेने. आणि आता बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय मैदानावरती तो प्रतीक पाटील. प्रतीकला देखील आपला अनुभव दाखवावा लागेल. एक उंच पुरा हा गोलंदाज आणि हाईट फॅक्टरचा ॲडव्हान्टेज त्याला घ्यावा लागेल कारण स्लॉगवरचं षटक आहे. हे षटक त्याला चांगलं टाकावं लागेल कारण सेकंड इनिंगमध्ये त्याला देखील बॅटिंग करायची. त्याला माहिती आहे टार्गेट जितकं कमी आम्हाला रोखता येईल तितका कमी आपण रोखणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. 16 धावा धाव फलकावरती. बॉलिंग करण्यासाठी दाखल झाले प्रतीक, परंतु बॅटिंग करण्यासाठी देखील नवीन फलंदाज दाखल झालाय सुनील वाघमारे. कोण जिंकेला सामना कारण इथून जर जिंकला तर किमान ई पोलच्या अंतिम मॅच पर्यंत जाल. त्याची मॅच परवा असेल पहिलीच 3 तारखेला. वेगवान बॉल पाठीमागच्या दिशेने कॅच कंप्लीट केली जाते आणि दुसरा धक्का लागलाय तो स्वप्नीलच्या स्वरूपात टाकळी संघाला. चाळीस सरकार नावंडे संघ आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं. नावंडे संघाचा इथे आलाय. आपण नवगर संघाला विनंती करू की आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित या. त्यानंतर सोमजाई भोकरपाडा आणि रत्नदीप बीड हा सामना असेल. त्यानंतर शुभमजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला शुभम 11 वनी आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंबिवली म्हणजे रूपचंदजी पोळेकर यांचा संघ असेल. आणि चौथ्या मॅच मध्ये क्रियांश 11 किळवले अर्थात जितूदादा दिसले यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये वनवे इन ऍक्शन मध्ये दिसतील. हलकीशी अपील मैदानावरती आणि फलंदाज बाद होते प्रतीक पाटील. आणखी एक सफलता मिळते या मॅच मध्ये. डीजे जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली अंजुरण आणि सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित निर्धार चषक निखिलदादा देशमुख आणि संतोष जोरकर यांच्या संकल्पनेतून आलेली स्पर्धा. दरवर्षी निखिलदादा देशमुख ही स्पर्धा घेऊन येत असतात आणि आज आपण बघतो या स्पर्धेमध्ये सन्मान्य भगवानजी देशमुख साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. भगवानजी देशमुख साहेब, नवगरचे सगळे ग्रामस्थ आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण मानकिवलीच्याच ग्रामपंचायत मध्ये हा गाव येतो म्हणजे याच पंचक्रोशी मधील नवगर संघ इन ऍक्शन मध्ये असेल. या पण सगळ्या पाहुण्यांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. नवगर संघ नाणेफेकी करण्यासाठी आपण सुद्धा या. मैदानामध्ये आपण बघतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक पंचांचा नो बॉलचा तिथे इशारा आलाय आणि सेलिब्रेशन जितकं चांगलं केलं तितक्याच जावा देखील आता खर्च होतील. एक्साइटेड मध्ये आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. तिथे फिल्डिंग टीम कडून रेफर करण्यात आलं डिसिजन तिसऱ्या पंचांकडे. डीसी लाईव्हची टीम आता बघेल भीमरचा हा नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. नो बॉल. नो बॉलचा पंचांचा इशारा आलाय. रिव्ह्यू गमावला बीड संघाची नोंद आपण घ्या कारण एक एकच रिव्ह्यू तुमच्याकडे. आणि नेक्स्ट बॉल ऑफ रेट असेल. मोठा फटका येईल का या बॉल वरती कारण धावसंख्येची नितांत गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे तिथे बंटी तिथे दिसतो आपल्याला. एक धाव मिळते आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि
दुसरी धाव मिळत नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मारुती शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. प्रतीकने देखील चांगलं काम केलं या मॅच मध्ये. 3च धावा त्याने खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. एका वेळेस तो ऑन हॅट्रिक देखील होता. जी गरज होती बीड संघाला प्रथम नाणेफेक जिंकून कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याची, अद्याप तरी चांगलं काम केलं बीड संघाने. फुलटॉस बॉल, खराब चेंडू आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे मस्ट निडेड षटकार टाकळी संघासाठी. अजय पिंगळे यांच्या बॅटमधून आला हा षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील एक षटकार मारला होता अजय पिंगळे यांनी, आणि या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी अजय पिंगळे यांच्याकडून. बॉल द्या, मॅच बॉल द्या प्रेक्षक, मॅच बॉल द्या. आणि निखिलजी देशमुख साहेबांकडून एक पारितोषिक आहे आयवा कॅश साठी 200 रुपयाचं. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. जर तुम्ही मैदानाच्या बाहेर जर झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिलजी देशमुख साहेबांकडून हे 500चं कॅश प्राइज आहे. 4ही दिवस हे पारितोषिक आहे. सो प्रेक्षकांसाठीच ते पारितोषिक आहे. खेळाडूने ते कॅच पकडू नका, याची नोंद आपण घ्या. धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावा धावफलकामध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. चांगला बॉल बघायला मिळतो हलकेशी अपील मैदानावरती. सन्मान्य सूरजजी ठोंबरे साहेब आणि राकेशजी मुळे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील मनापासून स्वागत. शेवटचा आता बॉल असेल या सत्रामधला. प्रतीक पाटील एक षटकाराचा त्याने मार खाल्ला, परंतु धावफलक आता जाऊन पोहोचले 25 वरती. हा चेंडू चांगला टाकावा लागेल, कारण याच्यावरती जर मोठा फटका आला 30 पेक्षा जास्त धावा, मग डोकी होऊ शकते बीड संघासाठी देखील. कारण क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल याचं प्रेडिक्ट करणं फार कठीण असतं. शेवटचा बॉल प्रतीक पाटील घेऊन येईल बीड संघासाठी. 25 धावा धावफलकावरती टाकळी संघाच्या. फुलटॉस बॉल पुनश्च, परंतु आता एलिव्हेशन नाही आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच देखील ड्रॉप केली जाते बंटीच्या माध्यमातून. 2 धावा मिळतात अजय पिंगळेला. षटक संपले. तिसरं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आणि आता 18 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज असेल ती बीड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय राजेंद्रजी येरुणकर साहेबांच्या शुभ हस्ते नवघर आणि नावंडे या 2 टीम दरम्यान. चला नावंडे संघाचा कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये, आणि नवघर संघाचा कॅप्टन आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवा. आपण सन्मान्य राजेंद्रजी येरुणकर साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आणि सन्मान्य भानुदादा रसाळ आपण सुद्धा या तिथे. दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस संपन्न करतोय. सुमित पाटील कर्णूक यांनी जर पारितोषिक लावले, कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन्ही संघाचे संघनायक तिथे पोहोचलेत, नवघर आणि नावंडे. रसाळ साहेब आणि येरुणकर साहेब तिथे उपस्थित आहेत. त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस संपन्न करतोय. टॉस जिंकलाय तो नावंडे संघाने. निर्णय काय? 18 चेंडू.
प्रतीक पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी सुमित पाटील यांच्याकडून मंदार देशमुख आणि सुमित कडून देखील 500 म्हणजे 1000चा कॅश प्राइज. प्रतीक पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. चला स्पीडअप करा, फलंदाज जाऊ द्या. चला फलंदाज लगेच पाठवा प्रतीक. आपण बीड संघाचे 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. टॉस जिंकला नावंडे संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. करण ठोंबरे, जो काय तुमचा निर्णय असेल. आणि प्रतीक पाटील आणि महेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. महेश मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार त्यांना मिळालाय. एक जुना जाणता खेळाडू, सिनियर खेळाडू मैदानामध्ये दाखल होते आणि त्यांच्या बरोबरीने प्रतीक पाटील देखील आलाय. मागच्या मॅच मध्ये म्हणजे स्पर्धेचं पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकाराचं अकाउंट खुलं केलं. व्यासपीठावरती सन्मान्य राजेंद्रजी येरुणकर साहेब, स्वप्नीलजी रसाळ साहेब, भानुदाजी रसाळ साहेब, भगवानजी देशमुख साहेब, अविनाशजी देशमुख साहेब हे सगळे पाहुणे उपस्थित आहेत. मी निखिलजी देशमुख यांना विनंती करतो की आपण राजेंद्रजी येरुणकर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. 18 बॉल आणि 28 ची गरज आहे. अजितदादा पाटील आपण या व्यासपीठावरती. आपलं सरसे स्वागत. राजेंद्र येरुणकर साहेबांचा सन्मान आम्ही इथे करतोय निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते. चला आता स्पीडअप करू आपण. यानंतर फ्रेश पोलला सुरू करणार आहोत. निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते सन्मान्य राजेंद्रजी येरुणकर साहेबांचा सन्मान इथे आपण करतोय. सन्मान्य स्वप्नीलजी रसाल साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख यांना. स्वप्नीलजी रसाल साहेब यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य भानुदाजी रसाळ साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय भानुदाजी रसाळ साहेबांचा आम्ही सन्मान इथे करतोय. चला मॅच सुरू होते. 18 बॉल 28 ची गरज आहे आणि बॉलिंग साठी पहिलं षटक घेऊन आलाय राजेश. राजेश हुकेरी, स्वप्नीलजी रसाळ साहेबांचा आम्ही सन्मान करतोय. निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते पहिलाच बॉल आणि पहिलाच डॉट बॉल आलाय. मी मगाशी उल्लेख केला की 25 पेक्षा जास्त टार्गेट हे नेहमी डोकेदुखी ठरत असतं. कारण कमी धावासंख्येचं टार्गेट आहे ना, मग विचारपूर्वक बॅटिंग करावी लागेल ती प्रतीक पाटीलला. सन्माननीय भगवानजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. वेगवान बॉल तितकंच वेगाने उत्तर दिलं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग झाली आहे. डायरेक्ट हिटचे चान्सेस होते परंतु पॉपिंग क्रेज मध्ये प्रतीक पोस्ट आपल्या संघाचं अकाउंट खुलं करतोय आणि त्या 28 धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात झाली ती 1 धावसंख्येने. सन्मान्य अविनाशजी देशमुख साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख साहेबांना. सूरज ठोंबरे आणि राकेश मोळे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आणि व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. फलंदाज महेश बाद. राकेशजी मोळे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सन्मान्य भगवान दादा देशमुख यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. प्रणाल लाले देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. चला डगआउट मध्ये बसा, डगआउट मध्ये बसा आणि पाठीराखी जरा बाजूला सरका. बाउंड्री लाईनवर तुम्ही उभे आहेत बीड संघ प्रसाद. आपण खुर्च्यांवरती बसा. पाठीराखी तिथून बाजूला सरका. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय विशाल. विशाल सुखदर बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 1 वरती 1 अशी परिस्थिती आहे बीड संघाची. 28चं टार्गेट आहे. 28 धावा जरी सोप्या वाटत असतील ना तरी ते मैदानामध्ये बनवणं फार कठीण आहे. प्रतीकला थांबावं लागेल. विशालला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रणाल लाले यांचा सन्मान इथे होतोय निखिल देशमुख यांच्या शुभ हस्ते. त्यांची देखील मोठी स्पर्धा येते मैत्री चषकाची.
चांगला बॉल काय कमबॅक केलं ताकई गावासाठी ताकई संघासाठी गोलंदाज राजेशने फलंदाज बाद. देखील चांगलं क्रिकेट खेळणारा हा गोलंदाज राजेश आपल्या गावासाठी आला. कारण सगळीकडेच आपण जर बघितलं भारताच्या बाहेर युद्धजनक परिस्थिती सुरू आहे आणि कदाचित तिथून तो आला असावा भारतामध्ये आपल्या गावासाठी आला आणि काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राजेंद्र चांगली गोलंदाजी 28 धावा जरी सोप्या वाटत असल्या तरी त्या कठीण आहेत मैदानामध्ये बनवणं हे दाखवून देणारी गोलंदाजी होती ताकई संघासाठी. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी या गोलंदाजांनी केली. बालूने देखील चांगले षटक टाकलं होतं मागच्या मॅचमध्ये. कल्पेशने देखील चांगली कामगिरी केली आणि तो इतिहास या मैदानावरती ताकई गावाकडून खेळताना आठवावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला ना प्रतीकने मागच्या मॅचमध्ये चौकार मारला तर प्रतीकला काहीतरी करावं लागेल या मॅचमध्ये. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय 40-40 सरकार नावंड संघाने. माजी उपसरपंच सन्मानित श्रीकांतजी हडप साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सरचे स्वागत आहे या निर्धार चषकामध्ये. चांगला फटका प्रवीण पाटीलचा फटका फसलाय आणि विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली खेळतोय तो राजेश. लढवला एकाती सामना जिंकला परंतु या मॅच मध्ये 18 बॉल 28 ची गरज असताना हे काय केलं. लगातार 3 गडी बाद केले ते राजेशने. आपल्या गोलंदाजाने वर्चस्व प्रस्थापित केलं ताकई गावासाठी आणि आता सामना थोडंसं संकटामध्ये सापडला की काय असं वाटू लागलं. कारण या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवतोय तो राजेश. समीर शिवणकर साहेबांकडून 500चं कॅश प्राइज आलंय राजेश साठी. लोअर फुलटॉस बॉल चांगला फटका आहे. सौरभ आला बॅटिंग करण्यासाठी परंतु धाव मिळत नाहीये आणि पहिलं षटक देखील या ठिकाणी समाप्त होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एक धाव आणि जरा राजेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण विकेट हॅट्रिक प्लस एक धाव संख्येचं षटक त्याने टाकलंय आणि आता गरज असेल 12 बॉल आणि 27 धाव संख्येची. आणि सौरभच्या प्रत्येक षटकारासाठी समीर साहेबांकडून देखील 500चं कॅश प्राइज आहे. म्हणजे दोन्ही संघांना ते पारितोषिक लावतात. यानंतर तुम्हाला नवघर आणि नावंडे संघ ऍक्शन मध्ये दिसेल. याच पंचक्रोशी मधील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये डी ग्रुपच्या त्या लढती असतील. बरेचसे चांगले संघ तुम्हाला दिसतील आजच्या या रात्रीमध्ये. यानंतर फ्रेश पोल असेल. गोलंदाजी साड्याला कल्पेश वाघमारे. यानंतर तुम्हाला बालू वाघमारे दिसेल षटक टाकताना कारण त्यांनी गोलंदाज चांगले आहेत. कल्पेश आलाय. खोलात टाकलेला बॉल बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. थोडंसं टायमिंग चुकलं ते प्रत्येकचं. थोडासा लेट झाला फटका खेळत असताना आणि पहिला निर्धाव चेंडू होतोय. 11 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज. ऋतिक पाटील यांच्याकडून सौरभच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरपूर पारितोषिक येतात बीड संघासाठी. पुन्हा खोलात टाकलेला बॉल पुन्हा लेट झाला की काय असं वाटलं प्रत्येक खेळत असताना फटका कारण वारंवार लोअर फुलटॉस बॉल आपल्याला कल्पेशचे बघायला मिळतात या सामन्यामध्ये. समीकरण पुन्हा बदलतंय. 10 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. 10 बॉल 27. कुठे सामना होता कुठे आता गेलाय. एक षटकाने पूर्ण मॅच फिरली आहे ते राजेशच्या. चांगला फटका खोलून काढलाय लॉंग ऑफला. एकच धाव मिळते आहे. 9 चेंडू आणि आता 26 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल 26 हे समीकरण. सौरभ साठी भरपूर पारितोषिक आहेत. संकेत देशमुख साहेबांकडून प्रत्येकसाठी प्रत्येक षटकाराला 500चं कॅश प्राइज आहे. प्रतीकवरती सगळ्यांच्या नजर आहेत परंतु प्रतीकने स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं आहे. त्याने सिंगल काढले 2 वरती 3 अशी परिस्थिती आहे. आणि इथे फटका चांगला आहे. सौरभच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा षटकार.
200चा कॅश प्राइज म्हणजे 700 रुपयाचा कॅश प्राइज आता जमा झालाय ते सौरभच्या खात्यावरती. सुमित कडून देखील 500 होते ते देखील जमा झालेत म्हणजे बघा 1200 रुपयाचा षटकार टाकला त्याने. आणि ऋतिकने पारितोषिक लावलं जर षटकार मला तर 500 आहेत सौरभ साठी. अजित पाटील यांचा इथे फटका तर फसलाय. पॉइंट दिशेने 2 धावसंख्येचा प्रयत्न सुरू आहे सौरभच्या माध्यमातून. सौरभ साथ देतो प्रतीकला. प्रतीकने देखील काहीतरी करून दाखवावं लागेल या सामन्यामध्ये. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 9 या आकड्यावरती. अजित पाटील यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज 2 षटकार आले. 10 धावा माफ करा डबल फिगर मध्ये 10 धावा. 18ची गरज आहे. खोलात टाकलेला बॉल चांगला बॉल बघायला मिळतोय. षटक संपले दुसरं. आता 6 चेंडू आणि गरज असेल ती 18 धावसंख्येची. सामना जिंकण्यासाठी 3 मोठे फटके मारेल का प्रतीक हे प्रश्नाची नोबा डीजे. जिंकण्यासाठी कोण जिंकेल आणि कोण ई पोलच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल यासाठी चालू असलेली लढत. उद्या ई पोलचे 4 संघ खेळताना दिसतील. तिथून जो जिंकेल त्याची मॅच मात्र 3ऱ्या रात्रीमध्ये असेल. सो ई पोलच्या संघांना 3ही रात्रीमध्ये यायचंय. कुंदन वाघोळे यांच्यासाठी पारितोषिक देखील संतोष जोरकर यांच्याकडून जर डान्स झाला तर 200. जर सुरुवात झाली डान्सला तर मग 500 देखील वाढतील. मजा येईल सामन्यामध्ये. 6 बॉल 18 समीकरण. खोलात टाकलेला बॉल. काय बॉल बघायला मिळतोय. सगळे बॉल हे खोलात टाकले जातात. फुल्लर लाईनचे बॉल टाकले जातात प्रत्येकसाठी. प्रत्येककडे कोणतेही उत्तर नाही आहे. 5 बॉल आणि 18 हे समीकरण या मॅच मध्ये. 5 बॉल 18 हे समीकरण या मॅच मध्ये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकणे सांगणं कठीण आहे. 5 बॉल 18 समीकरण. प्रतीक पाटील स्ट्रायकर एंडला. आडव्या बाटण्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय. सौरभला स्ट्रायकर एंडवरती आणण्याचं काम मात्र प्रतीक करतोय कारण प्रतीकच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. 4 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. ह्या बॉलवरती मोठा फटका येणं कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक असेल. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा बीड संघ. आतमध्ये कुणीही उभे राहू नका. 4 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 17 हे समीकरण या सामन्यामध्ये. यानंतर तुम्हाला हॅरी पिंगळे यांचा आवाज ऐकायला मिळेल. या स्पर्धेमध्ये प्रथमताच निर्धार चषकामध्ये त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. 4 बॉल 17 हे समीकरण. बाळू तयार होत आहे बॉलिंग साठी. चांगला फटका आहे परंतु मोठमोठे फटके आता गरजेचे या सिच्युएशनला. 1 धाव मिळते. समीकरण पुनश्च बदलेल. 3 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 3 बॉल 16. आपल्या संघाला 3 मोठे फटके मारून सामना फिनिश करून देईल का प्रतीक पाटील याकडे आता लक्ष असेल सगळ्यांचंच. बाळू स्वतः थांबतोय कारण त्याला माहिती आहे पक्कड या मॅचची मजबूत झाली आहे टाकळी संघाचा. जर आपण विचार केला प्रतीक साठी पारितोषिक होतं. जर मॅच जिंकली तर 2000चं. संकेत देशमुख आणि ऋतिक पाटील यांच्याकडून पण पारितोषिक हुकलंय कारण 2 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. परंतु क्रिकेट आहे काहीही घडू शकतं. एखादा नो बॉल आला त्याच्यावरती मोठा फटका आला. एक्स्ट्राच्या धावा आल्या. हाफ ट्रॅकर बॉल. फटका पुनश्च फसलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला नाहीये प्रतीकचा. परतावा लागेल त्याला. आणि आता 1 बॉल 16 हे समीकरण. औपचारिकता शिल्लक आहे. ऑलमोस्ट टाकळी संघ पुढे सरकलाय म्हणजे ई पोलच्या अंतिम मॅच कडे. थँक्यू मी सन्मान
विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, आपला सन्मान आम्ही इथे करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. प्रवीणजी पाटील आपण या. एक सिनियर खेळाडू, तितके चांगले समालोचक देखील ते होते. एक काल त्याने गाजवलाय, परंतु कामानिमित्त क्रिकेटपासून ते बाजूला गेले, परंतु आज क्रिकेटचा आनंद त्याने फार चांगला घेतलाय. प्रवीण पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते निर्धार चषकाच्या निमित्ताने. आणि तर मॅच जिंकली आहे ती ताकई संघाने. जरूर चौकार आलाय परंतु सामना जिंकलाय तो ताकई संघाने. हार्दिक अभिनंदन ताकई संघ. आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच ज्याने फक्त एक धाव खर्च केली आणि या स्पर्धेमध्ये प्रथमताच विकेट हॅट्रिक नोंदवली तो राजेश ठरतो या सामन्याचा सामनावीर. राजेश आपण या हे पुरस्कार घेण्यासाठी. प्रवीण पाटील यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. युट्यूब लाईव्ह जरा कॅमेरा आमच्या व्यासपीठावरती फिरवा. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील हॅरी पिंगळे, कारण नावंड संघाने म्हणजेच 40